चारित्र्यावर संशय आणि हुंड्यासाठी होणाऱ्या अमानुष छळाला कंटाळून एका उच्च शिक्षित इंजिनियर विवाहितेनं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना पुण्यातील उरळी कांचन परिसरात सोरतापवाडी येथे घडली। दीप्ती मगर चौधरी असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे तिने स्वतःच्या 3 वर्षीय चिमुकली समोरच गळफास घेऊन आयुष्य संपवलं। यामुळे मुलीवर मोठा आघात झालाय। या प्रकरणी पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे, तर सासरा आणि दीर फरार आहेत। दरम्यान आरोपी सापडत नाही तोवर मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाहीत अशी भूमिका दीप्तीच्या कुटुंबियांनी घेतली। पोलिसांच्या विशेष पथकाकडून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय, ज्यामध्ये रोहन चौधरी, सुनीता चौधरी, दीर रोहित चौधरी आणि सासरा कारभारी चौधरी यांचा समावेश आहे। लग्नामध्ये दीप्ती यांचा विवाह वर्ष 2019 मध्ये रोहन चौधरींसोबत झाला होता। लग्न सोहळ्यामध्ये दीप्ती यांच्या कुटुंबियांनी 50 तोळं सोनं दिलं होतं, पण एवढं सोनं देऊनही सासरच्या मंडळीचे समाधान झालं नाही। त्यांच्याकडून सातत्यानं कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी मागण्या सुरूच होत्या। शिवाय छळही सुरू होता। मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी मगर कुटुंबियांनी दीप्तीच्या सासरच्या मंडळींना 10 लाख रुपये रोख रक्कम, गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपयेही दिले होते, पण तरीही त्रास संपला नाही। तू दिसायला सुंदर नाही आणि घरचं काम येत नाही असं म्हणून सतत तिला हिणवलं जायचं। तिच्या चारित्र्यावरही वारंवार संशय घेऊन मानसिक खच्चीकरण केलं जायचं। अखेर दीप्तीने 25 जानेवारी रोजी गळफास लावून आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच उरळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पती आणि सरपंच सासूला तात्काळ अटक करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास लोणी कारभोर पोलीस करत आहे, तर या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। यामध्ये त्यांची कन्या दीप्ती तिचा विवाह 25/12/2019 रोजी रोहन चौधरी यांच्याबरोबर सोरतापवाडी करून दिला होता। लग्नानंतर 1 वर्ष व्यवस्थित तिला नांदवत 1 वर्षानंतर माहेरवरून पैसे आणावेत, त्याचबरोबर व्यवसायासाठी पार्टनरशिपमध्ये घ्यावं आणि पहिली मुलगीच झाली या सगळ्या कारणावरून सातत्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला। दीप्तीने अनेक वेळा या संदर्भात आईकडे तक्रार केली होती की माहेर सासरची लोक त्रास देतात, पण याच्यामध्ये तिला समजून सांगणं किंवा तिचा संसार सुखाचा व्हावा या भावनेतून कायम ती तिथं राहत आली। आणि या सगळ्या गोष्टींची परिणिती म्हणजे 25 तारखेला सायंकाळी सासरच्या या सगळ्या लोकांच्या त्रासाला कंटाळून, तो शारीरिक असेल, मानसिक असेल, सातत्याने माहेरवरून केलेली पैशाची मागणी असेल, यावरून दीप्तीने राहत्या घरी आत्महत्या केली। खरं तर ज्यावेळेस मला ही घटना समजली, निलेशजी मगर आहे, दीपकजी मगर आहेत, हे सातत्याने खूप वर्षापासून एक संपर्क असल्यामुळे त्यांनी तातडीने संपर्क केला। त्यावेळेस DYSP तडस यांच्याशी मी फोनवरून संपर्क करून यामधले जे 4ही आरोपी होते, म्हणजे सासू, सासरा, दीर आणि नवरा, हे 4ही फरार होते। त्यामुळे मगर कुटुंबियांची एक मागणी होती की आम्ही जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही। पोलिसांना देखील मी त्या पद्धतीने सूचना दिल्या की आपण विशेष तपास पथक या आरोपींच्या शोधासाठी पाठवावेत, आणि पोलिसांनी सुद्धा मला सांगितलं की आम्ही आज रात्रीपर्यंत या 4 आरोपींपैकी एक तरी आरोपी आम्ही शोधूच। आणि त्यापैकी त्यांनी काल रात्री म्हणजे तो पती आणि सासू यांना अटक केली। त्यांना 31 तारखेपर्यंतची PC लागू झालेली आहे। अजून 2 आरोपी फरार आहेत, पण ते आज उद्या 2 दिवसामध्ये निश्चितपणाने विशेष पथकाच्या माध्यमातून सोडून पडू। दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी मी मगर कुटुंबियांची भेट घ्यायला आले। यामध्ये आमची मेडिकल टीम सुद्धा उपस्थित राहिलेली आहे, त्यांनाही आवर्जून यासाठी बोलवलं। खऱ्या अर्थानं PCPNDT ऍक्टच्या प्रोसेसनुसार गर्भनिधन चाचणी करणं कायद्याने गुन्हा आहे, आणि तरी सुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर तिचं ॲबॉर्शन केलं जातं। तर हे ॲबॉर्शन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं, कोणत्या क्लिनिकमध्ये झालं, कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू झालं, यामध्ये कोणत्या डॉक्टरांची लिंक आहे, याची तातडीने कारवाई करायच्या सूचना ह्या पोलीस असतील आणि मेडिकल विभाग त्या सगळ्यांना दिलेली आहे। यामध्ये आमचा जिल्हा महिला बालविकास विभाग सुद्धा आहे। खऱ्या अर्थानं समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो की मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, पण केवळ मुलगी आहे म्हणून तिचा छळ करणं
अशा सगळ्या अतिशय अमानवी कृत्य या चौधरी परिवाराने दीप्तीसोबत केलेले आहेत. त्याच्यामुळे यामध्ये जो गुन्हे दाखल झालेले आहेत, उरळी कंचन पोलीस स्टेशनमध्ये BNS अंतर्गत 80, 108, 85, 89, 352, 351, 3, 115, 2 आणि 3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या सगळ्या गुन्ह्यांच्या अंतर्गत आरोपींना अगदी शेवटच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची कारवाई करण्यात येईल.